माहिती तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी दिलेलीच आहे. मागच्या 6 तारखेला आपण सर्वांनी त्यामध्ये रितसर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन आपण टॉप बँड इंडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर MIDC आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,24,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला MIDCने बजावलं. खरं तर ही सर्व प्रक्रिया होत असताना आम्हाला या प्रक्रियेमध्ये कुठेही नव्हते. एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि MIDC सगळीकडे त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचं कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला देतो. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा, अण्णांचा आणि माझा उल्लेख केला आहे, अण्णांचं सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतो आहे असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा देईन. परंतु हा प्रश्न कुठला होता आणि त्यांनी कुठल्या स्तराला नेला. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी COना त्या ठिकाणी लेटर दिलं आणि त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा MIDC जे देते त्या पायाभूत सुविधाची माहिती तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. प्रलंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि 4था प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही MIDCतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती MIDCची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे ह्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला, माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चिंचोड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या सगळ्यांना पत्र काढलं आणि एक मीटिंग त्या ठिकाणी 12 तारखेला आयोजित केली गेली. आमदार साहेबांना ती मीटिंग दाखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला एक सगळ्या ग्रामसेवकांना बोलून पंचायत समिती या ठिकाणी परस्पर लेटर काढलं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषदला उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी एक चांगला नियम झाला की PMRD आणि MIDC ज्या दिवशी कंप्लिशन घेतलं जाईल त्याच्या 8 दिवसानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते कंप्लिशन देईल आणि त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत MIDCला त्याचा टॅक्स त्या ठिकाणी लावतील. त्याच्या माध्यमातून MIDCच्या आणि PMRDच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यामध्ये 198 नोंदी त्या ठिकाणी वाढल्या. त्यामध्ये फक्त माझ्या जिल्हा परिषद गटामधील नाही तर त्यामध्ये चिमरी असेल, मरकळ असेल, या सर्व ठिकाणच्या नोंदी अशा 200 नोंदी वाढल्या आणि आत्ताही ग्रामपंचायतच्या दप्तरी 200 नोंदी अजून व्हायच्या बाकी आहेत. अशा 400 नोंदीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी MIDCला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेष किती असावा किंवा राजकीय द्वेष किती असावा त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा एक निव्वळ आमदार साहेबांना प्रश्न आहे की जितका टॅक्स टॉप बँड इंडियाने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, तेवढंही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामंही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामांवरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मगाशी सांगितलं MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण लोक फिरतात ही जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत. मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला
माझ्या 11 गावचा फायदा आला. खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे. अख्खं गाव धुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे, तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या. कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती येतात आणि त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला, एवढीच विनंती आहे. आम्ही गोलेगावमध्ये 2 एकरचं शाळेचं ग्राउंड CSR मधनं लेवल करून दिलं. हुंडाईने तिथं जवळजवळ मला वाटतं 20 लाख रुपयाचा CSR दिला माझ्या शब्दावरती. त्यानंतर खालुंबऱ्यामध्ये माझ्या गावची 2.5 कोटी रुपयाची शाळा हुंडाईने बांधून दिली. ती कंपनी खालुंबऱ्यामध्ये. माझा त्रास असेल तर हुंडाई कंपनी असेल ना, सगळ्यात मोठी कंपनी. कालच तुम्ही माझ्या सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिले असाल. आपल्याकडं दौंडकरवाडीला जो पाणी जातो 7 ग्रामपंचायतला, त्या तळ्याचं उत्खनन करायचं तिनेवाडीच्या त्या हुंडाईने CSRचं मशीन दिलं. पुढच्या 1.5 महिन्यात तिथं CSRमधनं काम होणार आहे. नामच्या आणि हुंडाईच्या क्वालिफिकेशनमध्ये ते काम चालू आहे. तर कंपन्यांची टेट्रापॅकनी उद्या किंवा सोमवारी टेट्रापॅक माझ्याबरोबर भीमाशंकर परिसरामध्ये आता परवा दिवशी आपल्याकडं आदिवासी लोकांची घरं उडून गेली. तिथं टेट्रापॅक आमच्याबरोबर येऊन व्हिजिट करून समीरदादांच्या मतदारसंघामध्ये ती घरं बांधून देणार आहे. जर इतक्या मल्टीनॅशनल कंपन्या आमच्याबरोबर राहत असतील तर मला वाटत नाही इंडस्ट्रीमध्ये इतक्यापेक्षा चांगले संबंध आमचे कुठं असतात. आमदार साहेब, एक विषय असा आहे की ज्यावेळेस CM ऑफिसला मेल केला, बाकी तात्काळ असलं तर मी सांगितलं काय आलं संशोधन विषय होता, 1 रुपया बी नाही. आणि 3ऱ्या टप्प्यात जवळजवळ 30 कोटी रुपयाचं काम ते करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग ते पहिल्या टप्प्यात का नाही हा विषय सर्व सुरुवात तिथं नाही की आपल्या तालुक्याला आपण त्यातला किती वाटा आपल्या तालुक्याला येतोय इथून सुरुवात आहे. खरे आपल्याला जर भीमाशंकर जर पाहिलं तर खेड तालुक्यात असलेलं गाव आहे. आणि भीमाशंकर हा माझ्या मतदारसंघातलं पहिलं गाव आहे. माझी पहिली मतदान पेटी ही भीमाशंकरच्या नावाने त्या ठिकाणी आहे. मग खऱ्या अर्थानं जर भीमाशंकर जर आपल्या तालुक्यात असेल तर त्याचा जो विकास आराखडा आहे त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या आपल्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्या नियोजनात ते सर्व होणं गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं जेव्हा एवढा मोठा विकास आराखडा होतो तर आपल्या तालुक्याला काय मिळालं याची थोडीशी आम्ही चौकशी केली. तर त्या आपल्या तालुक्याच्या वाट्याला जवळजवळ 20% निधी येतो, 30% टप्प्यामध्ये येतो. याच्यामध्ये आपल्या भागातनं जे रस्ते जातात ते रस्ते खऱ्या अर्थानं इथून मागच्या काळामध्येच पूर्ण होणं गरजेचं होतं. की ज्यातून आपला पर्यटन असेल, व्यवसाय असेल, त्या पर्यटनाला चालना मिळेल अशी या ठिकाणी मला वाटत होतं. परंतु तसं काही नव्हतं. आता जे 3.5 कोटी रुपयाचं खड्डे भरायचं काम होतं खेडपासून साधारण भीमाशंकरपर्यंत, तर त्या 3.5 कोटीच्या कामामध्ये तळेघरपासून भीमाशंकरपर्यंत कार्पेट करून घेतले. आपल्या वाट्याला खड्डे भरायला सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही. तिथून त्या कामाची सुरुवात होते. खऱ्या अर्थानं वाड्यापासून घोरगिरी असेल, पुढे वाशापासून पुढे असेल आणि पावलोपासून आंबोली असेल, या 3 रस्त्यांची दुरवस्था आहे. त्याकडे स्थानिक आमदारांनी खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं होतं. तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी जर आपल्या तालुक्यातील पर्यटन स्थळ असेल, आपलं खऱ्या अर्थानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची ओळख भीमाशंकर आहे, ते जर तुम्ही दुसऱ्यांचं नाव त्याला लावत असाल तर निश्चित पश्चिम पट्ट्याचं सर्व नागरिकांचा, माझ्या पूर्ण मतदारसंघाचा त्याला पूर्ण तालुक्याचा त्याला विरोध आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने जर घोरगिरी असेल, घोरगड असेल, काही कोटेश्वर मंदिर असेल, जी काही पर्यटन स्थळ असतील किंवा आपल्या भीमाशंकरच्या संबंधित जेवढं आहे ते सगळं आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. आपण विकास करताना खेड तालुक्याच्या बाजूने करणं गरजेचं होतं. जर आपल्या बाजूने जर रस्ते झाले असते तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता. आमच्या आदिवासी भागातील तरुणांना या ठिकाणी चाकण असेल, मुंबई असेल, या ठिकाणी जायची गरज पडली नसती. जर त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता तर निश्चित त्याचा फायदा माझ्या समाजाला झाला असता, माझ्या भागाला झाला असता आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी फायदा झाला असता, खेड तालुक्याला फायदा झाला असता. रस्त्यांचा विचार करता आपल्या भागाचे रस्ते पहा आणि आंबेगाव म्हणजे नंतरपासून आपण भीमाशंकर जाणार असता पहा, हे तुम्हाला फरक लगेच दिसून येईल. त्यात खऱ्या अर्थानं जे विकास आराखड्यातले जे वाहनतळ आहे ते डेव्हलप करायचे आहे. तर माझं असं म्हणणं होतं की जर 23 किलोमीटर पोखरीच्या ठिकाणी जर तुम्ही वाहनतळ डेव्हलप करत असाल तर आमच्याकडे भोरगिरी आहे, टोकवडा आहे, मंदुशी आहे. 10-12 किलोमीटरच्या आतमध्ये ती वाहनतळ आपल्याला उभं करता आलं असतं, ज्यातून आमच्या स्थानिक ज्या मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असतात. या संदर्भामध्ये
आम्ही मागच्याच हप्त्यामध्ये सुनीतारावांना महाराष्ट्र जो उपमुख्यमंत्री त्याला आम्ही त्या संदर्भात पत्र पण दिलेलं आहे. आणि बोलगिरीपासून साधारण भीमाशंकर 8 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा रस्ता म्हणजे आता आपण गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो बोलगिरी ते कोथुर्ण्यापर्यंत. तर आम्ही कोथुर्ण्यामध्ये एखादं वाहन तळावं आणि कोथुर्ण्यापासून भीमाशंकर साधारण 2-2.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तर बालाजीच्या धर्तीवरती बालाजीला जसे लोक खालून पायऱ्याने पाय जातात किंवा पायचा ट्रॅक पण आहे, त्या पद्धतीने जर 2 किलोमीटरचा जर ट्रॅक किंवा पायऱ्या जर झाल्या तर निश्चित आपल्या भागातून या ठिकाणी पर्यटन असतील किंवा भाविकांची संख्या वाढेल आणि माझ्या भागाच्या विकासाला त्यातून हातभार लागेल अशी मागणी देखील आम्ही या निमित्तानं सुनीतारावांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रँड टूरचा एक 2027चा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पालखेवाडी कारकुडी कोकवडे असेल, हेणे नायपट चिखली फाटा असेल आणि वाडा घोडेगाव असेल, या 3 रस्त्यांसाठी तो ग्रँड टूरचा रस्ता आहे. त्या 3 रस्त्यांसाठी साधारण 34.10 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी या निमित्तानं आम्ही सुनीतारावांकडे केलेली आहे. आणि येत्या काळामध्ये त्या ग्रँड टूरसाठी जो निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्याचा शब्द या निमित्ताने वहिनींनी आम्हाला दिलेला आहे. ही सर्व कामं करत असताना माझ्या भागाचा माझ्या समाजाचा विचार व्हावा आणि खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातलं हे वैभव आहे. भीमाशंकर आपल्या तालुक्यातच आहे. माझं तर याच्यानंतर असा विषय राहणार आहे की माझा जो वाडा वाशेरी गट आहे त्या वाडा वाशेरी गटाचं नाव वाडा वाशेरी भीमाशंकर गड व्हावं अशी देखील मागणी मी या निमित्तानं पुढे करणार आहोत. एवढं सांगत या ठिकाणी थांबतो.